आरक्षण रद्द करेल याचा अर्थ कधीही ते आरक्षणासोबत नव्हते. मंडल आयोगाला देखील त्यांनी विरोध केलेला होता. त्याच्यामुळे जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी संविधान बचावचा जो नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सेट केला होता त्याच्यावर त्यांनी पहिलं पत्रकार परिषद घेऊन सांगावं की त्याचं नक्की काय आहे ते. आमच्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. जागा काही धमक्या दिल्या होत्या तुम्हाला काही? साहेब तुम्ही साक्षीदार आहे. मला तर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला पुण्यात. आता मला हा प्रश्न विचारताना तुम्ही खरं खात्री तुम्ही केलेली आहे. त्या माझ्या माहितीप्रमाणे कात्रज चौक मध्ये ज्या पद्धतीनं माझ्यावर हल्ला झाला 100 लोकांनी केला तो जर मला सांगून केला असता तर मी पण तेवढाच तयारीचा आहे. पण असं गाफील ठेवून एखाद्याला मारे म्हणजे ज्या पद्धतीनं तुमच्याकडनंच व्हिडिओ बघितले नंतर आम्ही पण याचा अर्थ तो अनुभव मी घेतला. यवतमाळला तो अनुभव मी घेतला. यवतमाळच्या खासदारकीच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्या ते पण तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं नितेश राणे जर काय बोलले असतील तर बाकीच्यांचं मला माहिती आहे पण मला तर लाईव्ह अनुभव आलेला आहे की कशा पद्धतीनं हल्ला करतात कशा पद्धतीनं ठार मारण्याचा प्रयत्न करतात हा मला पुण्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे नितेश राणे ते बोलले त्याच्यातला एक अनुभव असलेला लाभार्थी मी आहे. जागा वाटपा संदर्भात चर्चा त्यांनी मला प्रश्न साहेब विचारला असा दिघे साहेबांचा प्रश्न विचारला नाही. दिघे साहेबांचा प्रश्न विचारत असताना असा तुम्हाला अनुभव आलाय का? तर तुम्हाला देखील 100% असं वाटत असेल की संशयाला वाव आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठच्याही व्यक्तीला जर विचारलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूबाबत काय आहे म्हणजे मी काय आनंद दिघे साहेबांबरोबर काम करण्याचं भाग्य काही मला लाभलं नाही. परंतु मी जे काय वाचलंय मी जे काय सहकार्यांकडनं ऐकलंय की ज्यावेळी 4:30-5च्या दरम्यान मला स्पेसिफिक टायमिंग सांगता येणार नाही कारण मला त्यावेळी चांगल्या पद्धतीनं ते अनेक सहकार्यांशी बोललेले होते. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी संघटना कशी बांधायची आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार कसा पुढे घेऊन जायचा याच्यावर अनेक सहकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आणि 2 तासामध्ये असं कळवण्यात आलं की ते हृदयविकाराचा झटका त्यांना आला आणि त्यांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये कुठेतरी संशयाला वाव आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या संदर्भामध्ये जे कोण विरोधक ते निरेटिव्ह सेट करतायत हे चुकीचं आहे म्हणून त्यांनी समोर येऊन सांगावं. कारण त्यांच्यातले अनेक लोक असे आहेत ज्या मताशी सहमत आहेत पण आता कदाचित ते तिथं असल्यामुळे सांगणार नाही. चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवलं का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपर्यंत ही गोष्ट सांगितली ती सांगावी असं वाटतं तुम्हाला? चित्रपटामधनं जे सांगितलेलं आहे ती गोष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी कधीतरी महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. ही खरोखरच वस्तुस्थिती आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी देखील काय स्ट्रगल केलाय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान कशा पद्धतीनं झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांना कशा पद्धतीनं बोललं गेलं त्याचा साक्षीदार मी देखील आहे. त्याच्यामुळं ज्यांना हे माहितीच नाही किंवा ज्यांना माहिती असून काही लोक पांगवून घालतायत त्यांना त्या पिक्चरवर बोलण्याचा अधिकार. आज जागा वाटपा संदर्भात चर्चा आहे. तुम्ही असणाऱ्या चर्चेला किती जागेवरती अपेक्षित आहे? आता तुमच्याकडे कुठच्या सूत्राने माहिती आहे माहित नाही पण जागा वाटपासाठी आज बसणार आहे ते तुमच्याकडनं मला कळलेलं आहे. पण काल बसले होते एवढं निश्चित आहे. त्या मीटिंगला मी नव्हतो. काल तुम्ही म्हणता बैठक झाली तर त्याच्यामध्ये काय झालं म्हणजे काय झालं की त्या मीटिंग मध्ये ही चर्चा झाली नाही. ही जर चर्चा झाली असेल त्या मीटिंगला मी नव्हतो. कालच्या मीटिंगला तुम्ही होता ना? कालच्या बैठकीला कालच्या बैठकीमध्ये अतिशय समन्वयानं काही निर्णय झाले. मी अनेक दिवस सांगतोय आमच्या पक्षाच्या वतीनं की कुठच्याही परिस्थितीमध्ये तिन्ही पक्षाला मान सन्मान राहील अशा पद्धतीचं तिकीट वाटप होईल. आणि हे देखील मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला कुठचीही महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीचं आणि एवढ्या समन्वयाचं आमचं तिकीट वाटप सुरू आहे. त्यातला एक भाग काल पार पडला. शिंदे गटाला किती अपेक्षा आहे? किती जागांची अपेक्षा आहे? अपेक्षा किती जागांची? आता काहीतरी सिक्रेट राहू दे ना. सिनेटची निवडणूक झाली तर शिवसेनेने जल्लोष केला मग पुढे कमी पडलं. आता त्या जल्लोषानंतर परत जल्लोष करायला वावच मिळणार नाही ना. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवडणुकीची जी जल्लोषाची संधी आलेली आहे तीच त्यांनी विधानसभेची मानली.
आणि सिनेटमध्ये स्वतः डबल डबल टिबल टिबल नावं लावून सिनेटचा विजय झाला, म्हणजे विधानसभा जिंकली, हे काल जे काय बोलत होते तो म्हणजे सगळ्याच जगातला कालचा मोठा विनोद होता. म्हणजे सिनेट जिंकली म्हणजे आता आम्ही जग जिंकला अशा आविर्भावात ते होते. तसं काही राजकारण नसतं. अनेकांना अजून राजकारणात येऊन निवडणुका लढवायच्या जे काय बोलत होते त्याला. आणि सिनेटची निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एवढ्यासाठी सांगत होती की रिपिटेशन झालेली नावं, बोगस असलेली नावं, नातेवाईकांची दिलेली नावं, याच्यावर त्यांना आक्षेप होता आणि हे चित्र भविष्यामध्ये निर्माण होणार आहे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला माहिती होतं, म्हणूनच त्यांनी आक्षेप घेतलेला होता. त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे. तरी ठीक आहे, ते जिंकले, लोकशाहीतला विजय आम्ही मान्य करतो. पण ज्या गुलालाची उधळण आणि हे म्हणजे मला असं वाटलं की विधानसभा जिंकली आहे. तर ठीक आहे, मी पण असं मानून घेतलं की विधानसभेमध्ये आता हा काही योग येणार नाही. त्याने पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीचा विजयोत्सव कालच उरकून घेतलेला आहे. महाराष्ट्रात लोकता राजकीय दसरा मेळावा मनोज जरांगे म्हणतात आता बीडमध्ये दसरा मेळावा आणि विधानसभेची तयारी सुद्धा ते करणार. तसं फक्त आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. आता त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. चला. आणि आपणास पण चलो मोबाईल गेला का? हा? राहून गेला दादांनी दादाचा समजून उचलून तिथे टाकला ते जुने सहकारी दादाचे. काय झालं की आता आम्ही सगळ्यांचे ये म्हणून कामाला होते की ओएसडी म्हणून कामाला होते. ते नक्कीच माझ्याकडे ओएसडी म्हणून कामाला होते, त्याच्याबद्दल नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही. पण अशा गोष्टी करा असं काय मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना त्याला सांगितलं नाही. पण कदाचित दंगेकर साहेबांना माहिती नसेल की त्यांना माझ्याकडे ठेवण्यासाठी कोणी शिफारस केलेली होती. ते आज उबाठाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी माझ्याकडे त्यांना पाठवलेलं होतं, त्यांनी माझ्याकडे त्यांना ओळखी म्हणून घ्यायला लावलेलं होतं. माझ्यावर आक्षेप घेत असताना त्यांच्यावर देखील आक्षेप येतो की अशा व्यक्तीला माझ्याकडे त्यांनी का पाठवलं, तर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणून काही लोकांना अतिउत्साहाच्या भरामध्ये कोणाची नावं टाकून काही बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर मला त्यांना विनंती करायची की पूर्ण गोष्टीची खात्री झाल्याशिवाय अशा पद्धतीची ट्विट किंवा अशा पद्धतीचे पत्र देऊ नये. उत्साहाच्या भरात ते देतात, परंतु मग त्यांना माहिती नसतं की आपण ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच खासदारांनी त्यांना शिफारस केलेली आहे, तेच खासदार त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते, त्यांच्या अडचण होते म्हणून सांगून माझ्याकडे त्यांना ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे मी नाव काय त्या खासदारांचं सांगत नाही, कारण मी राजकीय एथिक्स पाळतो. त्या खासदारांचा पण त्याच्यामध्ये काय दोष आहे असं मानत नाही, परंतु ते माझ्याकडे जे बोट दाखवत आहेत मग त्याच्यामध्ये ते देखील सामील आहेत आणि वेळ पडल्यास मग त्या खासदारांचं नाव मी जाहीर करतो. मोबाईल डीसीएम कुठे भेटला काय ते डीसीएम टू अजित पवारांकडे मोबाईल होता. कोणी सांगितलं तुम्हाला? मग आता तेच तुम्हाला सांगतो की ज्यांना उत्साहाच्या भरात अशी ट्विट करायची सवय आहे. नाही पण होता का त्यांच्याकडे दादाकडे चुकून गेला किंवा काय? हो, दादांकडे चुकून गेला मोबाईल, त्यांचा मोबाईल म्हणून. आणि आता काय त्याच्यामध्ये ट्विट बघितलं का तुम्ही दानवे साहेबांचं? आता ठीक आहे ना, माझ्या बाजूला दादा बसलेले होते आणि मोबाईल माझा इथं असा ठेवलेला होता. घाई घाई ते ह्याच्यामध्ये ट्विट करण्यासारखं काय? म्हणजे फार मोठा एक प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडला आणि त्याला विरोधी पक्ष नेत्याने वाचा फोडली. आता भविष्यामध्ये तेच उमेदवार आहेत, भविष्यातले उपाठाचे. अशा आविर्भावात ट्विट करायची काय गरज आहे? विषय मोबाईलचा आणि ट्विट, ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे. विरोधी पक्ष नेते विधान परिषद आणि विरोधी पक्ष नेते विधानसभा, याच्यामध्ये पहिलं ट्विट कोणाचं करायचं. तसं याच्यापूर्वी 15 दिवस अगोदर विरोधी पक्ष नेते विधान परिषदेनं ते 15,000 कोटी गेले म्हणून ट्विट केलं आणि उद्योजकांना लिहिलं या बालिशपणा आणि बेजबाबदारपणा. त्यामुळे कॉम्पिटिशन मधनं चालू आहे, त्याच्यातनं त्यांना आनंद मिळतो. रस्ते चाकणच्या बाबतीमध्ये मी ज्या दिवशी आपल्याला सांगितलं त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसांनी मी त्यांची बैठक घेतली. वेदांता फॉस्कॉनचं जे राजकारण होत होतं, वेदांता फॉस्कॉन दिली. मी आज तुम्हाला खात्रीलायक सांगतो की ती जागा देखील त्यांना दिलेली नव्हती. तर ती जागा आता आम्ही एमआयडीसीच्या ताब्यात घेतली. आम्ही ती उद्योजकांना देतोय.
लॉजिस्टिकसाठी हिरानंदानी सारखी फार मोठी कंपनी त्या ठिकाणी येते. अनेक लॉजिस्टिक पार्क येत आहेत. महिंद्राचं एक्सपान्शन त्या ठिकाणी येतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चाकण असेल, तळेगाव असेल, याच्यामध्ये जे एक्सपान्शनच्या जागा आम्हाला घ्यायच्या होत्या त्या आमच्या ताब्यामध्ये आलेल्या. सर त्याचबरोबर आज मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या एअरपोर्ट बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की अजून सुद्धा जागा तुमच्या खात्याकडून हँडओव्हर झाली म्हणजे अर्थात काय प्रोसेस आहे कुठपर्यंत आहे? त्याच्यामध्ये साहेबांनी जे भाषणामध्ये सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीनं पुणेकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. माननीय एव्हिएशन राज्यमंत्री मुरलीधर अण्णा त्याची बैठक पुढच्या 3-4 दिवसामध्ये आयोजित करतात. त्या बैठकीला मी देखील पुण्यामध्ये येणार आहे आणि आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतोय की पुरंदरची जागा आहे ती कशा पद्धतीनं अक्वायर करायची, त्याच्यामध्ये जे उद्योजक आहेत त्यांचा वाटा त्याच्यामध्ये काय राहणार आहे या संदर्भातलं मॉडेल येत्या 3-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ठरेल आणि पुरंदरच्या एमआयडीसीची विमानतळाची जागा आहे ती एमआयडीसी कडनं अक्वायर करायला आम्ही सुरुवात आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर काय नाही. याला आचारसंहितेचं काही बंधन नाहीये कारण तो पूर्वीचा प्रोजेक्ट आहे. फक्त ऍक्विएशन साठी पास थ्रू जी आम्हाला जमीन द्यायची आहे ती इंडस्ट्रियलिस्ट आम्हाला किती पैसे देणार आहे, आम्ही किती इन्व्हेस्ट करायची एवढंच फक्त आहे. त्याला काय आचारसंहिता एमआयडीसीचं सर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. ते नोटिफिकेशन रद्द केल्याशिवाय महाराष्ट्र एमआयडीसीला या संदर्भातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठीच एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये काही विभाग येतात आणि माझ्या अखत्यारीमध्ये एमआयडीसी येते. त्याच्यामुळे कॉमन बैठक जी आम्ही घेणार आहोत त्याच्यावर कॅबिनेट मंत्री एव्हिएशनचे हे देखील उपस्थित राहणार आहेत ऑनलाईन. त्याच्यामुळे त्या दिवशी बऱ्यापैकी सगळे प्रश्न संपले. मागच्या वेळेस हाय पॉवरची कमिटी मीटिंग झाली होती मंत्रालयामध्ये. त्याच्यामध्ये असं ठरवलं की एमआयडीसी 15% जास्त निधी त्याला विमानाचं द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्याच्यामुळे निधी विभागाचा कसा हा एक निर्माण एक्झॅक्टली मी तेच आता बोललो की ही जागा पास थ्रू द्यायची म्हणजे ही जागा अक्वायर आम्ही करायची आणि इंडस्ट्रियलिस्टला द्यायची. ते पैसे आमच्याकडे जमा करणार आम्ही ते शेतकऱ्यांना द्यायचे असं एक मॉडेल आहे. नाहीतर आम्ही पैसे खर्च करायचे आणि मग इंडस्ट्रियलिस्ट कडनं घ्यायचे हे एक मॉडेल आहे. नाहीतर आम्हीच एक्वायर करायची आणि आम्ही डायरेक्ट द्यायची अशी 3 मॉडेल आमच्याकडे आहे. तर त्याचं व्हायबल कुठचं मॉडेल आहे याच्यासाठी मुरली अण्णा बैठक घेणार आहे आणि ती या आठवड्यामध्ये बैठक होईल आचारसंहितेच्या अगोदर आणि त्याच्यातनं ठोस पावले उचलली जातात. मुळशीतल्या काही कंपन्या आहेत रस्ते नसल्यामुळे गुजरातला जाण्याच्या तयारीत आहेत. त्या संदर्भात काय बोलणं झालंय काय काही लोकांना शालेय शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणामध्ये बाकी देशातली राज्यच माहिती नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये एकच राज्य आहे आणि ते गुजरात. जे काही जातं ते गुजरातमध्ये जातं. असं कुठेही गुजरातमध्ये काही गेलेलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चरला तिथं जे काही पैसे पाहिजे होते ते देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्हाला माहितीये की या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये देखील कसा पाऊस पडला. पावसामध्ये अस्फाल्टिंग आणि कॉन्क्रिटिंग सुरू होऊ शकत नाही. पाऊस गेल्यानंतर तातडीनं ती कामं सुरू होतात. कोण म्हणतं असं कोण म्हणतात तुम्ही तिथे विरोधक म्हणतात असं ठीक एक लक्षात घ्या. मी भाषणामध्ये देखील सांगितलं विधानसभेमध्ये ज्यांची बोलण्याची कुवत नाही त्यांनी आमच्या श्वेतपत्रिकेला विधानसभेमध्ये भाषण करून देखील विरोध केला नाही. ज्या पवित्र ठिकाणी आम्ही देशात पहिल्यांदा व्हाईट पेपर काढला प्रकल्प गेलेल्याच्या बाबतीमध्ये मग तिथं बोलायला काय तोंड धरलं होतं. आज पुण्यामध्ये मागं नको आमचे भरारी दिसतो ना आडी होणार. आता आमच्या भरारीचा आडवा कोण आहे त्याला दंड करणार. आज पुण्यामध्ये 2 महत्वाचे कार्यक्रम पार पडले आणि याच सभागृहामध्ये पार पडले. सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 11,000 कोटीच्या प्रकल्पांची भूमिपूजन आणि उद्घाटन केली. त्याच्यामध्ये 36 किलोमीटरची मेट्रो पुण्यामधली होती. माझ्या विभागाचा बिडकीन नावाचा जो परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा तिथे 8,000 एकर आम्ही जागा जी अक्वायर केलेली आणि त्याच्यामध्ये 52,000 कोटीचे जे प्रकल्प होत आहेत ते राष्ट्राला अर्पण मोदी साहेबांनी केले. त्याच्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जी शाळा होती भिडेवाड्यातली त्याचा देखील जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याला देखील पैसे मंजूर केलेले आहेत. आणि आताचा जर आपण कार्यक्रम बघितला तर या 2.25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं उद्योग विभाग
हा देशामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आलेला आहे. त्याचं प्रेझेंटेशन या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या असोसिएशनला व्हावं, उद्योजकांना व्हावं, MSMEच्या उद्योजकांना व्हावं. मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या लाभार्थ्यांना काही आम्ही लाभ वाटप केला, विश्वकर्माच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप केला. असे 7 कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होत आहेत. नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला, अमरावतीमध्ये झाला, छत्रपती संभाजीनगरला झाला, नवी मुंबईमध्ये झाला आणि आज 5वा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय. 3 तारखेला जळगाव आणि नाशिकला हे कार्यक्रम होऊन याची सांगता होते. जेणेकरून जी टीका टिप्पणी होते, लोकसभेला ज्या पद्धतीनं खोटं नाटक बोललं गेलं, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याची प्रिकॉशन म्हणून नाही, परंतु आम्ही जे चांगलं केलंय ते लोकांपर्यंत पोचावं या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. आणि आपणच बघितलं असेल, याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं काही लोकांच्या पोटामध्ये पोटसू उठलेला आहे. काल देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन हे आमच्या कार्यक्रमामध्ये असल्यामुळं काही अपरिपक्व लोकांनी याच्यावर टीका केली. ते दाखवण्यामागचा उद्देश एवढा आहे की ज्यावेळी वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये व्यापारामध्ये इन्व्हेस्ट होतील, व्यापारामध्ये खर्च होतील, तरी कुठचा ना कुठचा उद्योग हा उद्योग विभागाचाच चालणार आहे, MIDC मध्ये चालणार आहे, प्रायव्हेटमध्ये चालणार आहे, MSE मध्ये चालणार आहे. म्हणून त्या 46,000 कोटीला उद्योग विभागामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु काही लोकांना हे कळू शकत नाही, त्यांना फक्त मताचं राजकारण कळतं, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीच्या टीका करतात. मला असं वाटतं की हा जो आजचा आमचा कार्यक्रम होता, हा आपल्याला देखील आम्ही निमंत्रित केलेलं होतं. त्याच्यामुळं खरी पारदर्शकता काय आहे, खरा उद्योग विभाग कशा पद्धतीनं चाललेला आहे याची जाणीव आपल्या मार्फत जनतेला व्हावी, हा त्याच्यामधला उद्देश होता. आणि अजून एक ज्या काही गमती जमती होतात त्याच्यामध्ये एक सकाळी जी गंमत झाली होती, त्याच्यावर आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी ट्विट केलेलं आहे की माझा मोबाईल हरवला. ज्यांनी स्वतःचा आत्मविश्वास हरवलेला आहे त्यांनी माझ्या मोबाईलवर चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. माझा मोबाईल हा खुर्चीवर राहिलेला होता. आमच्या काही जे म्हणजे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांनी अनाउन्समेंट केली, तसा उद्योग मंत्री हरवला या आविर्भावामध्ये की मोबाईल हरवलेला आहे, मोबाईल नंतर मिळाला. पण कुठचीही चर्चा करायची नाही. पहिलं ट्विट कोणाचं, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचं की विधान परिषदेच्या, या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी ट्विट टाकलं आणि म्हणून मला सांगावं लागलं की माझा मोबाईल माझ्याकडे आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये आत्मविश्वासाच्या गोष्टी दिल्या आहेत. ज्यांचा स्वतःचा आत्मविश्वास हरवलेला आहे, ज्यांनी मुख्यमंत्र्याची अपेक्षा करून शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपद डायरेक्टली इनडायरेक्टली घेणार नाही म्हणून सांगितलेलं आहे, अशा आत्मविश्वास हरवलेल्या लोकांनी आमचा मोबाईल हरवल्यावर बोलू नये ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि तिसरा एक जो मुद्दा, आपले जे नवनिर्वाचित आमदार आहेत, मला देखील असं वाटायचं पहिल्या टर्मला, आता माझी 4थी टर्म असल्यामुळे, जी काही क्रांती देशामध्ये होते, जी काही क्रांती जगामध्ये होते, ती सगळी माझ्यामुळेच होते असं एक वाटत असतं. आणि म्हणून काल एक पत्र लिहिलं कुठेतरी, एक मला माहित नाही कुठली शाळा किंवा कॉलेजमध्ये काहीतरी प्रकार घडला. मी सुरुवातीला सांगतो की असा प्रकार जर घडला असेल आणि त्याच्यामध्ये कोणी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे, नीच प्रवृत्ती या मताचा मी आहे. पण त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलं की सानप नावाचा एक कोणतरी माणूस हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा, मी मंत्री असताना माझ्याकडे ते PA म्हणून कामाला होते की OSD म्हणून कामाला होते. ते नक्कीच माझ्याकडे OSD म्हणून कामाला होते, त्याच्याबद्दल नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही. पण अशा गोष्टी करा असं काही मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना त्याला सांगितलं नाही. पण कदाचित दंगेकर साहेबांना माहिती नसेल की त्यांना माझ्याकडे ठेवण्यासाठी कोणी शिफारस केलेली होती. ते आज उबाठाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी माझ्याकडे त्यांना पाठवलेलं होतं, त्यांनी माझ्याकडे त्यांना OSD म्हणून घ्यायला लावलेलं होतं. माझ्यावर आक्षेप घेत असताना त्यांच्यावर देखील आक्षेप येतो की अशा व्यक्तीला माझ्याकडे त्यांनी का पाठवलं, तर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे. म्हणून काही लोकांना अतिउत्साहाच्या भरामध्ये कोणाची नावं टाकून काही बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर मला त्यांना विनंती करायची की पूर्ण गोष्टीची खात्री झाल्याशिवाय अशा पद्धतीची ट्विट किंवा अशा पद्धतीचे पत्र देऊ नये. उत्साहाच्या भरात ते देतात, परंतु मग त्यांना माहिती नसतं की आपण ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच खासदारांनी त्यांना शिफारस केलेली आहे, तेच खासदार त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते, त्यांच्या अडचण होते म्हणून सांगून माझ्याकडे त्यांना ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे मी नाव काय त्या खासदारांचं सांगत नाही, कारण मी राजकीय एथिक्स पाळतो.
त्या खासदारांचा पण त्याच्यामध्ये काही दोष आहे असं मानत नाही, परंतु ते माझ्याकडे जे बोट दाखवत आहेत मग त्याच्यामध्ये ते देखील सामील आहेत आणि वेळ पडल्यास मग त्या खासदारांचं नाव मी जाहीर करतो. मोबाईल डीसीएम कुठे भेटला काय ते डीसीएम टू अजित पवारांकडे मोबाईल होता. कोणी सांगितलं तुम्हाला? मग आता तेच तुम्हाला सांगतो की ज्यांना उत्साहाच्या भरात अशी ट्विट करायची सवय आहे. नाही पण होता का त्यांच्याकडे दादाकडे चुकून गेला किंवा काय? हो, दादांकडे चुकून गेला मोबाईल, त्यांचा मोबाईल म्हणून. आणि आता काय त्याच्यामध्ये ट्विट बघितलं का तुम्ही दानवे साहेबांचं? आता ठीक आहे ना, सुरुवात. आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर काय नाही, याला आचारसंहितेचं काही बंधन नाहीये. कारण तो पूर्वीचा प्रोजेक्ट आहे. फक्त ऍक्विएशन साठी पास थ्रू जी आम्हाला जमीन द्यायची आहे ती इंडस्ट्रियलिस्ट आम्हाला किती पैसे देणार आहे, आम्ही किती इन्व्हेस्ट करायची, एवढंच फक्त आहे. त्याला काय आचारसंहिता एमआयडीसीचं सर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. ते नोटिफिकेशन रद्द केल्याशिवाय महाराष्ट्र एमआयडीसीला आपल्याला ऍडमिशन करता येतं. ते नोटिफिकेशन या संदर्भातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठीच एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये काही विभाग येतात आणि माझ्या अखत्यारीमध्ये एमआयडीसी येते. त्याच्यामुळे कॉमन बैठक जी आम्ही घेणार आहोत त्याच्यावर कॅबिनेट मंत्री एव्हिएशनचे हे देखील उपस्थित राहणार आहेत ऑनलाईन. त्याच्यामुळे त्या दिवशी बऱ्यापैकी सगळे प्रश्न संपले. मागच्या वेळेस हाय पॉवरची एक कमिटी मीटिंग झाली होती मंत्रालयामध्ये. त्याच्यामध्ये असं ठरवलं की एमआयडीसी 15% जास्त निधी त्याला विमानतळ द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्याच्यामुळे निधी उभारण्याचा कसा हा एक प्रश्न निर्माण झाला. एक्झॅक्टली मी तेच आता बोललो की ही जागा पास थ्रू द्यायची, म्हणजे ही जागा अक्वायर आम्ही करायची आणि इंडस्ट्रीजला द्यायची, ते पैसे आमच्याकडे जमा करणार, आम्ही ते शेतकऱ्यांना द्यायचे, असं एक मॉडेल आहे. नाही तर आम्ही पैसे खर्च करायचे आणि मग इंडस्ट्रीजकडनं घ्यायचे, हे एक मॉडेल आहे. नाहीतर आम्हीच एक्वायर करायची आणि आम्ही डायरेक्ट द्यायची, अशी 3 मॉडेल आमच्याकडे आहे. तर त्याचं व्हायबल कुठचं मॉडेल आहे याच्यासाठी मुरली यांना बैठक घेणार आहे आणि ती या आठवड्यामध्ये बैठक होईल आचारसंहितेच्या अगोदर आणि त्याच्यातनं ठोस पावले उचलली जातात. मुळशीतल्या काही कंपन्या आहेत रस्ते नसल्यामुळे गुजरातला जाण्याच्या तयारीत आहेत. त्या संदर्भात काय बोलणं झालंय, काय काही लोकांना शालेय शिक्षणामध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये बाकी देशातली राज्यच माहिती नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये एकच राज्य आहे आणि ते गुजरात. जे काय जातं ते गुजरातमध्ये जातं, असं कुठेही गुजरातमध्ये काही गेलेलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चरला तिथं जे काही पैसे पाहिजे होते ते देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्हाला माहितीये की या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये देखील कसा पाऊस पडला. पावसामध्ये अस्फाल्टिंग आणि कॉन्क्रिटिंग सुरू होऊ शकत नाही. पाऊस गेल्यानंतर तातडीनं ती कामं सुरू होतात. कोण म्हणतात? असं कोण म्हणतात? तुम्ही तिथे विरोधक म्हणतात असं टीका एक लक्षात घ्या, मी भाषणामध्ये देखील सांगितलं, विधानसभेमध्ये ज्यांची बोलण्याची कुवत नाही त्यांनी आमच्या श्वेतपत्रिकेला विधानसभेमध्ये भाषण करून देखील विरोध केला नाही. ज्या पवित्र ठिकाणी आम्ही देशात पहिल्यांदा व्हाईट पेपर काढला प्रकल्प गेलेल्याच्या बाबतीमध्ये, मग तिथं बोलायला काय तोंड धरलं होतं का त्यांच्याकडे? त्याच्यामुळे पत्रकार परिषद हे काय माध्यम होऊ शकत नाही आमच्यावर टीका करण्याचं. तुम्ही सांगितलं पाहिजे की अंबानीच्या घराखाली ज्या सचिनबाजानं जिलेटिन ठेवले म्हणजे बॉम्ब ठेवले त्याला 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी कोणी दिली होती. आणि अशा भयावह वातावरणामुळे घाबरून जे इंडस्ट्रीज गेले त्याच्यामध्ये काही इंडस्ट्रीज होते. आम्ही दाखवून दिलं की कसलंही घाबरण्याचं कारण नाही, सरकार तुमच्या सोबत आहे. म्हणूनच परकीय गुंतवणुकीमध्ये आम्ही हा सर्वे केलेला नाही. हा सर्वे आरबीआयचा आहे आणि त्याच्यामध्ये सलग 2 वर्ष आपण कोसो मैल बाकीच्या राज्यांना मागे टाकून परकीय गुंतवणुकीमध्ये पुढे आहोत. जेम्स अँड ज्वेलरी गेले म्हणून सांगितले. मी जबाबदारीनं सांगतो की विश्वातली सगळ्यात मोठी जेम्स अँड ज्वेलरी पार्क हे आपल्या नवी मुंबईला होते, ज्याच्यातनं 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होणार आहे. पण काही लोकांना डोळे असून सुद्धा दिसत नाही, त्याला मजा नाही लागत. प्रदूषण महामंडळाकडून अनेक कंपन्यांना नोटीस दिली जाते. आपल्या कंपन्यांमुळे प्रदूषण नाही, मी स्पेसिफिक एका कंपनीचं नाव घेऊन सांगतो, म्हणजे सगळ्या असं फिरून आपण नको. मर्सिडीजला जी नोटीस दिली गेली या बाबतीत मी स्वतः भिडे नावाचे जे मर्सिडीजचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो आणि तो विषय पूर्णतः संपलेला आहे. मर्सिडीज सारखी मोठी कंपनी त्याच्यामध्ये जर काय त्रुटी असतील तर त्यांनी त्या अप्लाय केल्या पाहिजे, त्या मताचा मी देखील आहे. परंतु कुठचीही कंपनी बाहेर जावी यासाठी कोणी प्रयत्न केलेले नाहीत. मी स्वतः पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानंतर मी मर्सिडीजच्या लोकांशी बोललो. त्यांचा देखील जो काही त्याच्यातला भाग होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांनी काही कंप्लायन्स केलेला आहे. त्याच्यामुळे तो विषय सरकारसाठी संपलेला.
प्रकाश आंबेडकरांपासून 8 ते 12 ऑक्टोबरच्या तारखेमध्ये राष्ट्रीय भूकंप होणार आहे. आमचा भारत मोठी काय घडलं? आता ते 8 ते 12 मध्ये बघावं लागेल ना, आणि तर काय बघणार त्यांच्याकडे काय असं लिखित आहे जो गौप्यस्फोट त्यांनी केला. इथं काय राजकीय भूकंप होणार त्यालाच माहिती असेल. आता मला ते टेन्शन आहे. 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत आम्हाला कोणाला झोप लागणार नाही, बघत राहावं लागेल काय होईल. काय काय काय? धर्मवीर टूने मुख्यमंत्री इलेक्शनच्या अगोदर एक टीका करण्याचा प्रयत्न. बघा, हे कोणी बोलावं? ज्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण आम्ही रद्द करू आणि इकडे संविधान बचाव म्हणून सांगतात, अशा लोकांनी, अशा पदाधिकाऱ्यांनी आमचा नेरेटिव्ह काय हे आम्हाला सांगून सल्ला देऊ नये. पहिली गोष्ट, आरक्षण रद्द करणं म्हणजे संविधान बदलणं. पूर्वी याच नेत्यांकडनं असं बोललं गेलेलं होतं की काँग्रेस पक्ष हा एक सक्षम पक्ष आहे, तोच संविधान बदलू शकतो. हे युट्यूबवर आहे, मला सांगायची आवश्यकता नाही. त्यांचेच वंशज परत एकदा अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की देशामध्ये काही समानता येईल असं मला वाटतं किंवा मी आरक्षण रद्द करेल. याचा अर्थ कधीही ते आरक्षणासोबत नव्हते. मंडल आयोगाला देखील त्यांनी विरोध केलेला होता. त्याच्यामुळे जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी संविधान बचावचा जो नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट केला होता, त्याच्यावर त्यांनी पहिलं पत्रकार परिषद घेऊन सांगावं की त्याचं नक्की काय आहे ते. आमच्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. जागा काही धमक्या दिल्या होत्या तुम्हाला काही? साहेब, तुम्ही साक्षीदार आहे. मला तर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला पुण्यात. आता मला हा प्रश्न विचारताना तुम्ही खरं खात्री तुम्ही केलेली आहे. त्या माझ्या माहितीप्रमाणे कात्रज चौक मध्ये ज्या पद्धतीनं माझ्यावर हल्ला झाला, 100 लोकांनी केला, तो जर मला सांगून केला असता तर मी पण तेवढाच तयारीचा आहे. पण असं गाफील ठेवून एखाद्याला मारेल, म्हणजे ज्या पद्धतीनं तुमच्याकडनंच व्हिडिओ बघितले नंतर आम्ही पण, याचा अर्थ तो अनुभव मी घेतला. यवतमाळला तो अनुभव मी घेतला. यवतमाळच्या खासदारकीच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्या ते पण तुम्ही बघितलेलं आहे.